घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही असं केंद्रानं आता स्पष्टीकरण दिल्याचं फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खासदार सुप्रिया सुळेंना खंतर हे उत्तर दिलंय। विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचं हे काम सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। गॅस सिलेंडरची कमतरता सरकार मान्य का करत नाही असाही सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय। अर्थातच भारत सरकारकडे राज्यांकडून जो डेटा येतोय किंवा राज्याकडे जिल्ह्यांमधून जो डेटा होतोय आणि भारत सरकार किंवा राज्य सरकारकडून जी माहिती किंवा स्टेटमेंट्स येत आहेत त्याच्यात आणि वास्तवतेत प्रचंड अडचण आहे। दुर्दैव एका गोष्टीचं आहे की भारत सरकार आणि राज्य सरकार ही कबूलच करायला तयार नाही आहे की तुटवडा आहे। म्हणजे ही जी महत्त्वाची माहिती आहे ही का सरकार लपवते, का सरकार वास्तवतेपासून का दूर आहे, तुटवडा आहे, कमतरता आहे, हे का भारत सरकार कबूल करत नाही आणि एक मोठा ॲक्शन प्लॅन तयार करत नाही याच्यात। सुप्रिया सुळेंच्या बोलण्यामध्ये आणि आम्ही जे बोललो ते त्यांच्या ऐकण्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी गॅप मला दिसते आहे। केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही हे सांगितलेलं आहे। त्यासोबत कमर्शियल गॅसच्या संदर्भात त्याला आपण सेकंड प्रायोरिटी दिलेली आहे। जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम तयार करायचा, लोकांना रांगेत उभं करायला लावायचं। केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की एक सिलेंडर मिळाल्यानंतर 23 दिवसाच्या अंतरानेच दुसरं सिलेंडर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल, हे क्लिअर कट सांगितलेलं आहे। तर मुंबईमध्ये कांदिवली, नवी मुंबई आणि पुण्यात सुद्धा सिलेंडरसाठी लोकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सुद्धा सिलेंडरसाठी नागरिक गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालं। मुंबईत कांदिवलीमध्ये सलग 5व्या दिवशी सिलेंडरसाठी रांग। चारकोप गावात अजूनही सिलेंडरसाठी लोकांची गर्दी होते। चारकोपमध्ये अर्धा किलोमीटर लांब रांग लागली आहे। फक्त आमच्या 10-12 सोसायटीमध्ये समोरच्या लाईनमध्ये येते। आमच्या सेम रोडमध्ये समोरच्या वाल्यानं महानगर गॅस आलेला आहे, त्यांना काहीच त्रास नाही। गॅसवाले काय सांगतात, आज तुम्हाला देणार, तुम्हाला असं वाटतं नाही, ते म्हणजे नंबर आला की तुम्हाला मिळणार, नाही तर परत जावं लागणार ना। तो गेले तर चक्कर वगैरे येणार, सगळंच होणार आहे। काय करणार आता, सिलेंडर संपल्यावर यावंच लागणार, घरात कोण नाही तर। किती वाजल्यापासून तुम्ही इथे आलेत? 10 वाजला आले। 10 वाजता तुम्ही? हा, आम्हाला दोघांना शुगर, बीपी सगळंच आहे। नवी मुंबईच्या सानपाड्यामध्ये आजही गॅस एजन्सी कार्यालयासमोर सिलेंडरसाठी रांग लागली होती। सानपाड्यामध्ये लोक पहाटेपासून रांग लावून आहेत। मी सध्या नवी मुंबईतील सानपाडा या परिसरात आहे। आपण पाहतोय की ज्या ठिकाणी या सिलेंडरच्या रांगा लागलेल्या आहेत त्या ठिकाणी एक गॅस एजन्सी आहे। गॅस मिळवण्यासाठी सध्या नवी मुंबईकडे मोठ्या संख्येने या ठिकाणी सध्या आलेल्या आहेत। आपण पाहतोय की चक्क एक नव्हे तर कमीत कमी 4 किलोमीटर पर्यंतच्या ज्या रांगा आहेत त्या सध्या या ठिकाणी लागल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। पुण्यात 5व्या दिवशीही सिलेंडरसाठी नागरिकांची रांग। सकाळी 7 वाजल्यापासून नागरिक सिंहगड रोडवर सिलेंडर घेऊन रांगेत उभे आहेत। सध्या आपण पाहतोय की सकाळी 7 वाजल्यापासून नागरिक जे आहेत ते रांगेमध्ये उभे आहेत, कारण अजूनही लोकांमध्ये संभ्रम आहे। खरं तर प्रशासनानं सांगितलेलं आहे की गॅस सिलेंडर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती, मुबलक प्रमाणावरती जे आहेत ते उपलब्ध आहेत। मात्र आपण पाहतोय की गॅस सेंटरच्या बाहेर या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। सलग 5व्या दिवसापासून नागरिक जे आहेत ते रांगेमध्ये उभे आहेत। नागरिकांमध्ये संभ्रम आहे, गॅस सिलेंडर जो आहे तो वेळेत मिळावा, घरगुती गॅस संपला तर करायचं काय, हा खरं तर प्रश्न जो आहे तो नागरिकांसमोर आहे। छत्रपती संभाजीनगरमध्येही सिलेंडरसाठी नागरिकांनी रांग लावली आहे। गॅस एजन्सीचं कार्यालय उघडण्याआधीच नागरिक सिलेंडर घेऊन रांगेत आहेत। तब्बल 150 ग्राहक सिलेंडरसाठी गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर उभे आहेत। आता मी राजनगाव येथील HP गॅस एजन्सी समोर आहे। आपण बघतोय ही गॅस एजन्सी जी आहे ती अजून उघडलेली नाहीये। मात्र असं असलं तरी सकाळी 5 वाजल्यापासून जे आहे ते नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर अशा पद्धतीनं लांबत लांब रांगा लावल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। यातील जे आहे ते अनेक नागरिक अगदी पहाटेच या ठिकाणी आले आहेत। नागपूरमधील कोराडी भागात गॅस सिलेंडरसाठी मोठी गर्दी झाली आहे। पहाटेपासूनच लोक रांग लावून उभे आहेत। ऑनलाईन बुकिंग होत नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे।
मी सध्या आहे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या कोराडीमध्ये. शहरामध्ये तर रांगा आहेच, परंतु ग्रामीण भागातही लोक जे आहे ते पहाटेपासून गॅस गोडाऊनच्या बाहेर रांगेत लागून आहेत. सिलेंडर का 4 बजे से आके हम लोग लाइन में मर रहे हैं और वो लोग इधर किसको दे रहे हैं अंदर से, क्यों दे रहे, कहाँ गए सिलेंडर सब. तर मुंबईमध्ये खाऊगल्लीत कुठे स्टॉल्स बंद तर कुठे कोळशाच्या शेगडीचा वापर होतोय. तर ठाण्यामध्ये 25 रुपयाला एक वडापाव आता मिळतोय. 5 रुपयांची वडापावच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. तर नाशिकमध्ये सुद्धा नाश्ता सेंटर्स बंद आहे, त्यामुळे फ्रूट स्टॉल्स या ठिकाणी व्यावसायिक लावताना पाहायला मिळतात. गॅस तुटवड्यामुळे मुंबईतल्या चर्चगेटमधील खाऊगल्लीत कुठे स्टॉल्स बंद आहेत तर कुठे कोळशाच्या शेगडीचा वापर केला जातोय. तर काहींनी उशिरानं स्टॉल उघडण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान ठाण्यात गॅस तुटवड्याचा फटका आता वडापावला सुद्धा बसलाय. वडापावच्या किमतीत 5 रुपयांची वाढ झाली आहे. सर्वसामान्यांना परवडणारा वडापाव महागल्यानं ग्राहकांमध्ये नाराजी आहे. सगळ्याचा भाव वाढले म्हणून 5 रुपये वडापाव. कोणत्या किमती वाढवण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला भाजी पाव, वडापाव, समोसा पाव ते किमती वाढवले. कारण काय त्या किमती मागे वाढवण्यात कोणकोणते असे किमती वाढल्यामुळे तुम्हाला यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे? बेसनचा वाढलाय, तेलाचा वाढलेला आहे, सगळ्या गोष्टीचा वाढलेला आहे. तर पुण्यातील प्रसिद्ध गार्डनर वडापावचं दुकान सुद्धा बंद झालंय. गॅस टंचाईमुळे दुकान बंदचा या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलाय. कामगार गेले गावाला, सगळे पाठवून दिले गेले, ते त्यांना गरज नाहीये, गेले गावाला. आता चालू होईल तेव्हा येते. काय त्याला इलाज नाही, काय आता बघू कधी चालू करतात. ते 5-6 दिवस म्हणतात, बातम्या बंद ठेवण्याशिवाय पर्याय नाही. तर इकडे नाशिकमध्ये अनेक ठिकाणी नाश्ता सेंटर्स बंद झालेत. गॅस नसल्यानं अनेक व्यावसायिकांनी नाश्त्याऐवजी फ्रूट स्टॉल लावायला सुरुवात केली आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे आम्ही थंडगार ताक व फ्रूट्सचा स्टॉल लावलाय. बॉक्स विकतो आम्ही. हो, खूपच अडचण जाणवती, कारण दुसरं गॅस शिवाय पर्याय नाही. आता हेच फ्रूट्स ते लावा लागतं. दरम्यान व्यावसायिक गॅस सिलेंडर नसल्यामुळे डोंबिवलीत सुद्धा हॉटेल साहेबराव बंद करण्यात आलंय. या परिस्थितीमुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसलाय. कर्ज काढून 3 महिन्यांपूर्वीच खरं तर मोठ्या आशेनं एका तरुणानं हे हॉटेल सुरू केलं होतं. सोलापुरातही चहा व्यावसायिकाकडे 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे. गॅस संपल्यानंतर कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. रोजीरोटी बंद झाल्यावर काय करायचं असा सवाल या व्यावसायिकांना भेडसावतोय. आता असे संपलाच आमच्याकडे गॅस, काय करायचं आता, बंद झाला. आता रोजी काम कसं करायचं, आता दुसरं काम आम्हाला येत नाही, काय करायचं मग. तर का तर काढ रक्षण काय कारण काढायचं. काही परिणाम तुमच्या याच्यावरती व्यवसायावर झालेला आहे का, किंवा होऊ शकतो? किती दिवसाचा गॅस साठा शिल्लक आहे तुमच्या? संपला आता 2 दिवस झालं, संपतायचं गॅस नाही आमच्याकडे. परत कसं करणार, रोजगार कसं, कामगारात हाताखाली? कामगारला बघायला गेलं ना, कामगार घर कसं चालवतं, हा कामगार आहे आमच्याकडे.